विद्यार्थिनीची माहिती हवी होती. तिचं नाव तन्वी किल्लेदार आहे आणि तिचा रोल नंबर 4422 आहे. मी फक्त मागच्या वर्षीचीच नाही, मागील 3 वर्षाची लिस्ट केली, पण तन्वी किल्लेदार नावाची मुलगी आमच्या कॉलेजमध्ये कधीच नव्हती. तुझी पापं कधी उघडकीस येणार नाही असं वाटत होतं ना तुला प्रिया? तुझी सगळ्या बाजूनी आम्ही अशी कोंडी करून तुला काही कळणारच नाही. फक्त बघत राहा. तर चला सविस्तर व्हिडिओ पाहूया. खूप मज्जा येणार आहे आजचा एपिसोड तुम्ही पाहिल्यानंतर, त्यामुळे पूर्ण एपिसोड नक्की पहा. प्रियाची चांगलीच आता येथे सायलीने जिरवलेली आहे. तर चला सुरुवात करूया. इकडे अर्जुनला झोप येत नसते, कारण त्याने सायलीला खोटं सांगितलेलं असतं आणि त्याला सायली आता सोडून जाईल काय या भीतीने झोपच येत नव्हती. तर आता तो रात्रीच बेडच्या खाली येऊन आता तिथे टेकून झोपलेला असतो. सायलीला अचानक जाग येते आणि ती शेजारी बघते तर अर्जुन नसतो. म्हणून मग ती आता बघते इकडे तिकडे, तर तिला आता तिच्या पायथ्याला अर्जुन झोपलेला दिसतो. मग ती उठून खाली येते आणि त्याला हलवून म्हणत असते की अहो असं का खाली झोपलेला आहे, चला बरं वरती झोपा. मग अर्जुन म्हणत असतो की अगं थोडे विचार डोक्यामध्ये चालू होते, त्यामुळे मला अशीच इथे झोप लागली. तर सायली आता त्याच्या शेजारी बसते आणि म्हणत असते की अस्मिता ताईंचा विचार करत होता ना, अहो अजिबात त्यांची काळजी करू नका आणि त्यांचा अजिबात विचार करू नका. आपण त्यांच्या बाबतीत कोणतीही वाईट गोष्ट घडू देणार नाही आहोत, कळलं का? तर आता अर्जुन मनामध्ये म्हणत असतो की अस्मिता ताईची मला अजिबात काळजी नाहीये. मी तुझ्यापासून काहीतरी लपवलेलं आहे, त्यामुळे तू माझ्यापासून दूर जाणार नाहीस ना, असं आता मला वाटत आहे. तर आता इकडे सायली म्हणत असते की चला आता थोड्या वेळ झोपावरती मी आवरून घेते, असं म्हणून ती अर्जुनला उठवते. तर अर्जुन उठतो आणि मग त्याला काहीतरी आठवतं, म्हणून तो म्हणत असतो की नाही आपल्याला तिकडे वंदना जाधवच्या ऑफिसमध्ये जायचं आहे ना, मेसेज सुद्धा आलेला आहे, मी रेडी होतो पटापट, असं म्हणून तो जायला निघतो. तर सायली म्हणत असते की तेही बरोबर आहे तुमचं, तुम्ही जे काय म्हणताय ना ते बरोबर आहे, मला पण कळते आपल्याला तिकडं जायलाच हवं, पण मी येणार नाही. अर्जुन म्हणतो की का, आणि आज पण कोणती पूजा आहे का? तर मग सायली म्हणत असते की अहो असं काय करताय, पूजा नाहीये. सचिन भाऊजी घरामध्ये असताना मी अस्मिता ताईंना त्यांच्याबरोबर कसं काय सोडून तुमच्याबरोबर येऊ शकते? मी नाही येऊ शकत. तो ना खूपच विश्वासघातकी माणूस आहे आणि मी नाही त्यांना असं एकट्याला सोडून येणार. तर मग अर्जुन म्हणत असतो की खरंच हा सचिन ना डोक्याला तापच आहे. तर तेवढ्यात सायली म्हणत असते की आणि त्यात भर म्हणून आता ही आपली प्रिया माझ्याकडून काल खोदून तुमच्याबद्दल चौकशी करत होती, मार्केटमध्येच आहात का हेच आता ती विचारत होती. तिला हे जाणून घ्यायचं होतं की तुम्ही तिच्याबद्दल काही शोध घ्यायला गेला आहे की काय. तर मग सायली म्हणत असते की घरातली असली माणसं असताना मी कशी काय तुमच्याबरोबर बाहेर येऊ आणि अस्मिता ताईंना एकटं ठेवून तर मी येऊ शकत नाही. तर मग अर्जुन म्हणत असतो की खरंच प्रॉब्लेम येतात तेव्हा सगळे एकत्रच येतात. तर सायली म्हणत असते की पण त्यातली कोणतीच अडचण आपल्याला नाही थांबवू शकणार, कारण आपण प्रियाची तर आता चांगलीच वाट लावायची आहे. प्रियाच्या आपण दिशाभूल आता करू शकतो, असं म्हणून अर्जुन आणि सायली आता आपापल्या कामांसाठी तयार होतात. थोड्या वेळाने आपल्याला पाहायला भेटतं की सायली तिचा आवरून हॉलमध्ये बाळाला खेळवत बसलेली असते. बाळ पण छान तिच्याकडे बघून स्माईल करत असतं. तेवढ्यात तिकडून अर्जुन येतो आणि मग तो सायलीला म्हणत असतो की बायको चल मी येतो, जातो ऑफिसला. तर सायली त्याला म्हणत असते की अहो पण आज लवकर या बरं का, घरी बाळाबरोबर खेळायला तुम्हाला पण मिळेल. तर तो हो म्हणून चाललेला असतो. तेवढ्यात आता पाठीमागून प्रिया येते आणि अर्जुन म्हणून त्याच्याकडे पळतच येते. तर जवळ येऊन म्हणत असते की अर्जुन आज तुला जायलाच हवं का ऑफिसला? तर अर्जुन म्हणत असतो की हा काय प्रश्न आहे, माझ्या महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत, ऑफकोर्स मला जावंच लागणार आहे. तर प्रिया म्हणत असते की अरे मीटिंग तर रोजच असतात ना रे, पण काल सचिन आल्यापासून ना घरात आई बाबा आम्ही सगळेच खूप टेन्शनमध्ये आहोत. सचिन तर घरातून बाहेर जाण्याचं नावच घेत नाही. मी अश्विनला सुद्धा म्हटलं की थांब आजच्या दिवशी घरी, पण त्याला बिचाऱ्याला एक इमर्जन्सी आली म्हणून त्याला जावं लागलं रे. पण तू प्लीज थांबशील का, ते सगळ्या काही मीटिंग आहेत त्या उद्या करशील का, तेवढेच आईबाबांना छान वाटेल, आधार वाटेल. तर अर्जुन म्हणतो की तुझा कन्सर्न कळतोय मला, मी का थांबायला हवं, म्हणजे मला काय म्हणायचंय की अगं माझा तुझ्यावरती पूर्ण कॉन्फिडन्स आहे, तू एकटी सगळं मॅनेज करू शकशील. येस. सायली मात्र आता हे ऐकून हसत असते. तर आता अर्जुन म्हणत असतो की आणि आता तू काहीही काळजी करू नको, तू या घराची जबाबदारी घेतली नव्हती आत्तापर्यंत म्हणून तुला टेन्शन येत आहे, पण डोंट वरी, तू अजिबात काहीच काळजी करू नको. माझी बायको आहे ना, मी जरी ऑफिसला गेलो ना तरी माझी बायको इथे
दिवसभर आता सगळं काही व्यवस्थित करेल असं आता अर्जुन तिला आता म्हणत असतो. मग सायलीला खूपच हसायला येत असतं. प्रियाला मात्र आता खूपच राग आलेला असतो. तर सायली अर्जुन गेल्यानंतर म्हणत असते की प्रिया, असले प्रयत्न करण्याची ना काहीच गरज नाहीये, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये. तर प्रिया तिला म्हणत असते की कुठल्या प्रयत्नांविषयी बोलतीयेस तू? ते मी आईबाबांना थोडं रिलॅक्स वाटावं म्हणून मी घरी थांबायला लावलं, म्हणून त्या प्रयत्नाबद्दल बोलत आहे का? तर सायली म्हणत असते की मी जी बोलते ना ते तुला कळलं आहे आणि तेवढं तुला कळणारच, कारण तू हुशार आहेस. जा पटकन कामाला लाग. असं म्हणून प्रिया आता तिकडून जाते किचनमध्ये. तिथल्या भाज्या वगैरे टेबलवरच्या म्हणजे डायनिंग टेबलवरच्या घेते आणि किचनमध्ये जाऊन आपटापट चालू करते. आता तिला खूप राग आलेला असतो. सायलीला तर आता तिची काही चिडचिड झालेली असते ते पाहून खूपच छान वाटत असतं. पण आता तिची जी चिडचिड झाली ना प्रियाची, त्यामुळे ती आता सगळं विमलवरती काढत असते. डब्बा दे, हे दे, हाताखाली आता तिला नाचवत असते आणि सगळा राग त्या बिचारीवर काढत असते. खूपच तिची चिडचिड होत असते. तर तिचा आता तिला हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणत असते. तर आता तांदळाचा डबा घे, हे घे करत असते. आता मग तांदूळ निवडायचं नाटक करत असते. सायली मात्र इकडे बाळाला खेळवत असते. तर तिला खूपच राग आलेला असतो. मग ती सायलीकडे बघून मनामध्ये म्हणत असते की मी ते किचनमध्ये राबत आहे आणि ही सायली बाळाचं निमित्त काढून निवांत बसली आहे. मी प्रयत्न करत होती की अर्जुन आणि सायली इथे घरामध्ये गुंतून राहावे, पण तो अर्जुन निसटलाच. आता निदान मला थोडा तरी आराम करता यावा, पण कोणी रिकामं तर बसून देणारच नाही. पण एखादं हलकं फुलकं काम मिळेल का मला? असं म्हणून आता ती सायलीच्या जवळ येते. सायली बाळाला खेळवत असते. तर तिच्या पाठीमागे येऊन म्हणत असते की मी काय म्हणत होते, पुढचे काही दिवस मी स्वयंपाकाची जबाबदारी घेतच नाही. अगं अस्मिता ताई ओली बाळंतीण आहे ना आपली, मग आपली तिच्यासाठी सगळं काही नीट करायला नको का? अगं काय ना, चुकून जर माझ्याकडून तिखट मीठ जास्त पडलं तर आणि तिला त्रास झाला तर सायली म्हणत असते की अगं घरातलं सगळं काही तुला सांभाळायचंय असं तूच म्हणाली होती ना. तर मग प्रिया म्हणत असते की हो अगं, मी सांभाळणारच आहे ना, मी सांभाळणारच आहे. पण मी काय म्हणत होते, मी बाळाला सांभाळायची जबाबदारी घेऊ का? ती जबाबदारी मला एकदम मस्त जमेल. तर सायली म्हणत असते की काय गं, तुला खरंच वाटते का तुला एकदम छान जमेल? बाळ सांभाळणं एवढं काही सोपं नाहीये प्रिया, ते खूप अवघड आहे. तर प्रिया म्हणत असते की हो ग, पण मला माहिती आहे हे सगळं, मला असं वाटतंय की मला जमेल आणि ही मामी सुद्धा बाळाची लाडकीच आहे, हो की नाही? असं म्हणून ती नाटक करत असते. तर मग सायली म्हणत असते की ठीक आहे बस, असं म्हणून ती तिला सोप्यावरती बसायला लावते आणि बाळाला तिच्या हातामध्ये देते. आता तिला धड बाळाला घ्यायला सुद्धा येत नसतं. तिला कसं घ्यायचं त्यापासून सगळं आता सांगायला लागतं. नीट पकड, सावकाश पकड, असं पकड, तसं पकड. आता ती बाळाला पकडते आणि सायली किचनमध्ये काम करण्यासाठी तिकडे विमलताई बरोबर जाते. आता खूपच मोठमोठ्याने खुळखुळा वाजवत असते प्रिया. इतका मोठ्याने वाजवते की सगळेजण एकदम असे दचकतात. तर आता त्या आवाजाने बाळ मात्र खूप मोठमोठ्याने रडायला लागतं. सायली तर कान वगैरे दाबूनच धरते आणि मग बाळ खूप मोठमोठ्याने रडायला लागतं. त्याला आता एवढ्या जोरात वाजवल्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो. आता ती शांत करत असते, ते पण जोरात हलवून. मग आता बाळ काही शांतच राहत नसतं. ते आता ती मग त्याला उभा राहून त्याच्याबरोबर आता खूप जोरात बोलत असते. तर सायली तिकडून म्हणत असते की अगं प्रिया, किती जोरात खुळखुळा वाजवला, घाबरला ना तो आणि रडायला लागला ना, एवढ्या जोरात कोण वाजवतं, त्याला नीट आता जुजू कर. तर आता इकडे प्रिया म्हणत असते की जुजू म्हणजे काय करू? तर सायली म्हणत असते की अगं हलक्या हाताने हलव त्याला, शांत कर त्याला, जोरात वर खाली करू नको. बाळाला आता हळूच घ्यायचं असतं. आता बाळ मात्र रडत असतं. मग आता प्रिया म्हणत असते की अगं काय हे बाळ खूपच रडते. तर तिकडून सायली म्हणत असते की अगं सावकाश सावकाश, किती जोरात करतेस? आणि तेवढ्यात बाळ आता तिच्या अंगावरती शू करतं. आता ती खूपच अशी वाकडं तोंड करते आणि म्हणत असते की अरे रे रे, माझी साडी ओली केली. बाळ मात्र खूप छान आता हसत असतं. तर पुन्हा ती म्हणत असते की अरे ह्याला डायपर नव्हतं घातलं का? तर सायली म्हणते की अगं 7-8 दिवसाच्या बाळाला कोण डायपर घालतं का प्रिया? त्याला आता तसंच ठेवायचं असतं. मग आता ती म्हणत असते की प्रिया म्हणत असते की अरे माझी साडी खराब केली ना, आता मला साडी धुईला टाकावी लागेल, नाहीतर एवढा घाणेरडा वास येईल ना. तर विमल म्हणत असते की तन्वीताई नाही हो, वास येणार. तर प्रिया म्हणत असते की तुला काय माहिती ग, तू गप्प बस, अजिबात काहीच बोलू नको. आणि ती खूप आता वाकडं तोंड करत असते आणि सायलीला म्हणत असते की ये लवकर, मला साडी बदलायची आहे, लवकर ह्याला घे, मला ना खूप कसं तरी होतंय. आता ती उड्याच मारायला लागते बाळाला घेऊन. मग ती
तिचा आवाज खूप मोठा असतो. तेवढ्यात आता कल्पना पळतच तिकडून येते आणि म्हणत असते की अगं काय झालं, काय करतीये? तर प्रिया म्हणत असते की आई अहो बघा ना, याने काय केलं, माझी सगळी साडी ओली केली. तर कल्पना म्हणत असते की अगं ते लहान बाळ आहे, ते शुशू करणारच ना, आणि त्यासाठी तू एवढा मोठ्याने का ओरडतीयेस? तुझा आवाज बाहेरपर्यंत आला, माहितीये का तुला? तर प्रिया म्हणते की हो आई, पण माझी महागाईची साडी आहे ना, त्याच्यावरती डाग राहिला तर मी काय करायचं? तर कल्पना म्हणत असते की अगं तन्वी, लहान बाळाचा काही वास वगैरे येत नाही आणि डाग वगैरे पडत नाही. एवढ्या लहान गोष्टी सुद्धा तुला कळत नाही का ग? बरं आता बाळाला तिकडे ठेव आणि त्याचे कपडे चेंज कर. तर प्रिया म्हणते की काय, मी कपडे चेंज करू? तर मग कल्पना म्हणत असते की अगं मग काय, माझ्या हातामध्ये काय आहे, कपडे आहेत बघतेस ना तू, ठेव बरं तिकडे पटकन आणि त्याचे कपडे चेंज कर. आता पाठीमागून सायली म्हणत असते की आणि स्वतःच म्हणालीस ना ग की बाळाची जबाबदारी मी घेते म्हणून, बाळाला मी सांभाळते, मग त्याच्यामध्ये बाळाची शिशू आलीस ना. तर आता प्रियाला अजिबात इच्छा नसते, पण आता ती बाळाला तिकडे ठेवते आणि मग कल्पना तिच्या हातामध्ये कपडे देते. आता ती खूप वाकडं तोंड करून हळूहळू आता कपडे बदलत असते आणि म्हणत असते की मला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी ह्या आता कार्ट्याला सांभाळायला घेतलं, त्यापेक्षा किचनमधलं काम परवडलं असतं. काल माझ्या मनामध्ये एकदा आलं होतं या सगळ्यांची मनं जिंकण्यासाठी प्रेग्नेन्सीचा विचार करावा की काय, पण जिथे बाळाचा प्रश्न येईल असं मी कोणतीही गोष्ट करणार नाही, सुभेदारांच्या प्रॉपर्टीसाठी सुद्धा नाही, असं म्हणून सायली आता बाळाचं लंगोट चेंज करत असते, पण खूप वाकडं तोंड करत असते. बाळ रडायला लागतं तर त्याला आता खूपच ओरडून शांत करत असते आणि म्हणत असते की सायली अगं इकडे ये, तो खूप रडत आहे. तर सायली जाते आणि खूप छान प्रकारे बाळाचे कपडे चेंज करत आता त्याला शांततेत तयार करते आणि मग प्रियाला म्हणत असते की बघ झालं, आता त्याला असं तयार करायचं असतं, आता मांडी घालून बस, मी तुझ्याकडे देते. तर प्रिया म्हणते की नाही नाही, तुझ्याकडेच असू दे, मी साडी बदलून येते जरा, असं म्हणून ती आता तिथून जाते. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भाग तर आपण पाहिलेला आहे. तर आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.